हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू द प्लॅटफॉर्म ऑफ डेक्कन आय एस. डेक्कन आय एसने जे करंट अफेअर्सच्या अंडर करंट म्हणून ज्या सिरीज स्टार्ट केल्या आहेत तर त्याच्यामध्ये आज आपण 26 लेक्चर बघतो आहे. तर जसं आपल्याला माहिती आहे अंडर करंट हा जो काही सब्जेक्ट आहे तो GS3शी रिलेटेड आपण घेतो आहे. ठीक आहे, तर GS3मध्ये पण आपण इथे जो डिस्क्रिप्टिव्ह पेपर नवीन पॅटर्ननुसार आलेला आहे तर त्याच्यामध्ये आपण फक्त सायन्स अँड टेक्नॉलॉजी किंवा टेक्नॉलॉजी, एन्व्हायरमेंट आणि बायोडायव्हर्सिटी तर याच्यावरती जे काही करंट अफेअर्स असतात तर त्याच्यावरती आपण इथे ब्रीफ डिस्कशन घेतो. तर आधी आपण सिलेबस पाहूया. आजचा जो काही आपला टॉपिक असणार आहे तो बायोडायव्हर्सिटी बिलवर असणार आहे. ठीक आहे, म्हणजे बायोडायव्हर्सिटी आणि त्याच्यावरती वेगवेगळे जे काही बिल्स आहेत किंवा एक बिल आहे त्याच्यामध्ये वेगवेगळे झालेले अमेंडमेंट्स जे की न्यूजमध्ये होते तर त्याच्यावरती आज आपण इथे पाहणार आहोत. तर फर्स्ट ऑफ ऑल लेट्स गो थ्रू द सिलेबस सो दॅट वी कॅन अंडरस्टँड द टॉपिक इझिली. ठीक आहे, तर सिलेबस पहा. कन्झर्वेशन, एन्व्हायरमेंटल पोल्युशन अँड डिग्रेडेशन. तर कन्झर्वेशन म्हणजे जो काही बायोडायव्हर्सिटी किंवा जी काही बायोडायव्हर्सिटी आपल्याला प्रोव्हाइड केलेली आहे किंवा आपण त्याला फ्लोरा फोना म्हणतो, तो टेरेस्ट्रियल असेल, एक्वॅटिक असेल, एव्हियन असेल. ठीक आहे, तर या फ्लोरा फोनाच्या कन्झर्वेशनसाठी ठीक आहे आपण काय काय स्टेप्स घेतो म्हणजे की मिनिस्ट्री आपण एस्टॅब्लिश केली आहे, त्याच्यानंतर वेगवेगळे लॉज इम्प्लिमेंट करतो, त्यानंतर अमेंडमेंट्स त्या लॉजमध्ये केले जातात किंवा वेगवेगळ्या योजनाज आहेत म्हणा, स्कीम्स आहेत, प्रमोशन्स आहेत. ठीक आहे, तर या सगळ्या गोष्टी ज्या काही कन्झर्वेशनच्या दृष्टिकोनातून ज्या काही स्टेप्स घेतल्या जातात ठीक आहे तर त्या इंडिव्हिज्युअल असतील किंवा आपण म्हणतो की रेकग्नाइज स्टेप्स असतील किंवा गव्हर्नमेंटनी घेतलेल्या स्टेप्स मोस्टली तर या सगळ्या कन्झर्वेशनच्या अंडर येतात. त्याच्यामध्ये आपण प्रोजेक्ट टायगर होता त्याला 50 इयर्स कंप्लीट झाले तर त्याच्यावरती आपण एक इथे आपण लेक्चर घेतलं होतं. त्याच्यानंतर चीता इंट्रोडक्शन होतं त्याच्यावरती आणि तुम्ही न्यूजमध्ये पाहत असता की वेगवेगळे जे काही स्पीसीज किंवा ॲनिमल्सच्या स्पीसीज ज्या आहेत त्या न्यूजमध्ये सतत असतात तर त्या कन्झर्वेशनच्या दृष्टिकोनातनं. त्यानंतर एन्व्हायरमेंटल पोल्युशन आणि डिग्रेडेशन म्हणजे की आपण जे काही पोल्युशन क्रिएट करतो आहे तर ते एन्व्हायरमेंटला कसं हार्म करतं, त्याचा काय इम्पॅक्ट आहे आणि त्याला मिनिमाइज करण्यासाठी किंवा न्यूट्रलाइज करण्यासाठी आपण काय करू शकतो. तर हा जो काही एरिया आहे तो इथे येतो एन्व्हायरमेंटल पोल्युशन आणि डिग्रेडेशनमध्ये. त्यानंतर एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट. तर एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंटवरती आपण एक वेगळं लेक्चर घेतलं आहे. तर आय होप यू हॅव सीन दॅट. तर त्याच्यामध्ये आपण म्हणतो की एखादा प्रोजेक्ट आपण लॉन्च करतो आहे किंवा डेव्हलप करतो आहे तर त्याचे जे काही इफेक्ट्स आहेत तर ते एन्व्हायरमेंटवरती काय होतात, पॉझिटिव्ह, निगेटिव्ह. तर हे जो आपला प्रोजेक्ट आहे तो पास होण्याच्या आधी त्याचं जे काही कॅल्क्युलेशन्स आहेत तर दॅट इज नथिंग बट एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट. ठीक आहे, त्यानंतर डिझास्टर मॅनेजमेंट. तर हे डिझास्टरचा जो काही पार्ट आहे त्याच्यामध्ये येतं. त्यानंतर डिझास्टर रिस्क रेझिलियन्स अँड रेझिलियंट सोसायटी. तर आपण डिझास्टर रिस्क रेझिलियंट किंवा डिझास्टर रेझिलियंट सोसायटी कशी बनवू शकतो याच्याबद्दल डील करतो. तर आजचा जो काही आपला टॉपिक आहे तो बायोडायव्हर्सिटी बिलवरती रिलेट करतो जो की आपण न्यूजमध्ये पाहिलाच असेल. ठीक आहे, तर त्याच्याबद्दल इथे डिस्कस करूया की अमेंडमेंट्स झालेले आहेत 2021चा जो काही बिल होतं त्याच्यामध्ये. तर अमेंडमेंट एम टू रेड्यूस. तर अमेंडमेंट्स जे होते ते जॉईंट पार्लमेंटरी कमिटी जी होती त्यांनी इथे काय केलं होतं याच्यामध्ये काम केलं होतं. त्यानंतर बघा की अमेंडमेंट्स एम टू रेड्यूस द प्रेशर ऑन वाईल्ड मेडिसिनल प्लांट्स बाय एनकरेजिंग द कल्टिवेशन. तर जॉईंट पार्लमेंटरी कमिटीचे जे काही रेकमेंडेशन्स आहेत किंवा अमेंडमेंट्स आहेत तर त्यांनी असं सांगितलं की जे काही मेडिसिनल प्लांट्स आहेत बघा इंडिया हॅज कॉन्ट्रीब्युटेड. आपण खूप साऱ्या गोष्टी जगामध्ये कॉन्ट्रीब्यूट केल्या आहेत. त्याच्यामध्ये जर आपण एक गोष्ट पाहिली दॅट इज योगा किंवा आयुर्वेद ज्याला म्हणतो तर त्याच्यामध्ये सगळ्यात कोर पार्ट येतो मेडिसिनल प्लांट्सचा. ठीक आहे, म्हणजे आज आपलं आयुर्वेद जे आहे ते पूर्णपणे काय केलं आहे मेडिसिनल प्लांट्सवरती बेस्ड आहे. तर त्याच मेडिसिनल प्लांट्सचं जे काही त्याच्यावर म्हणजे मेडिसिनल प्लांट्सवरती जे काही बर्डन येत आहे तर ते बर्डन येऊ नये याच्यासाठी काय करायचं आहे की त्यांचं जे काही कल्टिवेशन आहे त्यांना एनकरेज करायचं आहे अँड फास्ट ट्रॅक रिसर्च, पेटंट ॲप्लिकेशन्स अँड ट्रान्सफर ऑफ रिसर्च रिझल्ट्स. तर जे काही पेटंटची जी प्रोसेस आहे ती फास्ट ट्रॅक करायची आहे. त्याच्यानंतर रिसर्च ओरिएंटेड जे काही स्टेप्स आहेत ते इथे एनकरेज करायचे आहेत आणि या सगळ्या गोष्टी काय करायच्या तिथे फास्टन करायच्या जेणेकरून की काय की याच्यामध्ये जास्तीत जास्त आपण बेनिफिट्स घेऊ शकतो. त्यानंतर recommended that the pressure on wild medicinal plants should be reduced by encouraging the cultivation and Indian system of medicine should be encouraged by the
एनकरेज बाय क्लिअरली डिफायनिंग कोडिफाईड ट्रॅडिशनल नॉलेज. तर आपण आयुर्वेद जे आपण ट्रॅडिशनल नॉलेज म्हणतो, आपण घरातही बघतो की जे काही आयुर्वेदिक आपल्याला टिप्स सांगितले जातात तर ते आपल्या जे काही आपल्यापेक्षा एल्डरली पर्सन आहेत त्यांच्याकडून आपल्याला सांगितले जातात. तर सेम वे जे काही ट्रॅडिशनल नॉलेज आहे तर त्याला आपण इथे कन्झर्व करून यांचं जे काही प्रोडक्शन आहे ते इथे एनकरेज केलं पाहिजे. त्यानंतर प्रमोटिंग इंडिजिनियस रिसर्च अँड इंडियन कंपनीज थ्रू फॅसिलिटेटिंग फास्ट ट्रॅकिंग ऑफ रिसर्च. तर रिसर्च प्रमोट केलं पाहिजे, त्याच्यामध्ये इंडियन कंपनीजचा किंवा इंडियन जे काही रिसर्च आहे त्याच्यामध्ये जास्तीत जास्त सहभाग घेऊन ह्याचं काय केलं पाहिजे आपण, प्रमोटिंग इंडिजिनियस रिसर्च, दॅट इज आपलं स्वतःचं एक रिसर्च याच्यावरती वेगळं केलं पाहिजे. त्यानंतर पेटंट ॲप्लिकेशन प्रोसेस ट्रान्सफर ऑफ रिसर्च रिझल्ट्स, दॅट इज पेटंट. आपण बघतो की पेटंट एखाद्या गोष्टीचं जर आपल्याला अप्लाय करायचं असेल किंवा पेटंटसाठी अप्लाय करायचं असेल तर त्याची प्रोसेसच इतकी लेंदी आहे, ठीक आहे. त्याच्यामध्ये वेरियस आपण म्हणतो की मल्टिपल स्टेप्स आहेत. तर त्या मल्टिपल स्टेप्सवरती त्याचे अप्रुव्हल्स आणि रिजेक्शन्स, तर या स्टेप्समुळे काय होतं की बऱ्याच वेळा जी काही पेटंटची प्रोसेस आहे ती खूप लेंदी होऊन जाते. त्याच्यासाठी काय केलं पाहिजे की ही जी प्रोसेस आहे ती इझी केली पाहिजे. त्यानंतर ट्रान्सफर ऑफ रिसर्च रिझल्ट्स वाईल युटिलायझिंग द बायोलॉजिकल रिसोर्सेस. तर याचे जे काही रिसर्च होतात किंवा रिसर्च पेपर जे आपण म्हणतो पब्लिश केले जातात किंवा वेगवेगळे रिसर्च, तर याचे जे काही रिझल्ट्स आहेत ते इथे ट्रान्सफर केले पाहिजेत आणि बायोलॉजिकल रिसोर्सेस जे काही अवेलेबल आहेत त्याचा इथे आपण वापर केला पाहिजे. त्यानंतर विदाउट कॉम्प्रोमाइजिंग ऑब्जेक्टिव्ज ऑफ बायोडायव्हर्सिटी कन्व्हेन्शन. तर जे काही बायोडायव्हर्सिटी बिल आहे त्याचे जे काही कन्व्हेन्शन्स आहेत पण त्यांच्यामध्ये कॉम्प्रोमाइज न करता. तर आता ते कुठले आहेत आणि काय आपण पाहूया. तर द वे विच द जेनेटिक रिसोर्सेस मे बी असेस्ड. तर जेनेटिक रिसोर्सेससाठी आपल्याला माहिती नागोया प्रोटोकॉल जो आहे तो इथं फॉलो केला पाहिजे, जेणेकरून की जे काही जेनेटिक किंवा आपण म्हणतो की बायोलॉजिकल रिसोर्सेस आहेत त्याचं इक्वल डिस्ट्रीब्युशन आणि यूज जो आहे तो एकदम ज्युडिशियसली झाला पाहिजे. त्यानंतर बेनिफिट्स ऑफ रिझल्ट फ्रॉम देअर यूज टू बी शेअर्ड बिटवीन द पीपल युझिंग द रिसोर्स अँड पीपल हू प्रोव्हाइड देम अकॉर्डिंग टू युनायटेड नेशन्स. तर जे पीपल ते रिसोर्सेस आहेत ते प्रोव्हाइड करतात आहे त्यांच्यामध्ये आणि जे यूज करतात आहे या दोन्हीमध्ये काय पाहिजे, इक्वल शेअरिंग ऑफ बेनिफिट्स झालं पाहिजे, तेव्हाच वी आर गोइंग टू हॅव अ फ्रुटफुल रिझल्ट. त्यानंतर कन्व्हेन्शन्स ऑन बायोलॉजिकल डायव्हर्सिटी, इंडिया इज अ सिग्नेटरी टू द कन्व्हेन्शन. तर हे जे काही कन्व्हेन्शन आहे आपण त्याच्या सिग्नेटरी मेंबर आहोत आणि आपण याचे जे रूल्स आहेत वी शुड फॉलो देम. त्यानंतर ॲक्ट काय म्हणतो, दॅट इज बायोलॉजिकल डायव्हर्सिटी ॲक्ट. The Biological Diversity Act of 2002 was enacted to provide for the conservation of biological diversity and sustainable use. तर कन्झर्वेशन करण्यासाठी म्हणजे जी काही बायोलॉजिकल डायव्हर्सिटी आहे किंवा आपण बायोटिक डायव्हर्सिटी म्हणतो तर त्याच्या कन्झर्वेशनसाठी प्लस बायोलॉजिकल डायव्हर्सिटी आणि सस्टेनेबल यूज, म्हणजे आत्ता जी आपण कन्सेप्ट बघतोय ज्युडिशियसली यूज करणं किंवा सस्टेनेबल यूज करणं, म्हणजेच काय की आज आपण ज्या काही रिसोर्सेसचा वापर करतोय तर त्यांचा वापर इतक्या व्यवस्थित पद्धतीने करायचा आहे जेणेकरून की आपलं जे काही फ्युचर आहे तर त्यांना काय झाला पाहिजे, त्याचा जो काही त्रास आहे तो न झाला पाहिजे, ठीक आहे. किंवा त्यांच्यासाठी ते रिसोर्सेस आपण तसेच ट्रान्सफर केले पाहिजेत विदाऊट हार्मिंग द फ्युचर. तर या सस्टेनेबल यूज अँड इट्स कंपोनंट अँड फेअर अँड इक्विटेबल शेअरिंग. तर शेअरिंग आपण पाहिलं की शेअरिंग जे प्रोव्हाइड करतात ते त्यांच्यामध्ये आणि जे कन्झ्युम करणार आहेत किंवा युटिलाइज करणार आहेत तर त्यांच्यामध्ये काय आहे की इक्विटेबल शेअरिंग झालं पाहिजे रिसोर्सेसचं. अँड बेनिफिट्स अरायझिंग आउट ऑफ द यूज ऑफ बायोलॉजिकल रिसोर्सेस अँड ट्रॅडिशनल नॉलेज. सो दिस वॉज अबाउट द बायोलॉजिकल डायव्हर्सिटी ॲक्ट किंवा बायोडायव्हर्सिटी ॲक्ट. तर त्याचे फीचर्स काय काय आहेत. द ॲक्ट प्रोहिबिट्स एनी पर्सन or organization obtaining any biological resource occurring in India for research or commercial utilization without the approval from the National Biodiversity Authority. म्हणजे आपण एखादा रिसर्च करत आहोत तर त्याच्यामध्ये मे बी तो इंडिव्हिज्युअल असेल किंवा एखादी ऑर्गनायझेशन असेल तर जोपर्यंत की एखादी ऑर्गनायझेशन किंवा इंडिव्हिज्युअल जोपर्यंत नॅशनल बायोडायव्हर्सिटी अथॉरिटीकडनं परमिशन घेत नाही त्याच्या रिसर्चसाठी तर तोपर्यंत जे काही रिसोर्सेस आहेत यूज केले जाणार आहे तर ते त्या रिसोर्सेसवरती प्रोहिबिशन केलं जाईल. मे बी ते कमर्शियल असतील किंवा इंडिव्हिज्युअल यूजसाठी असतील, ठीक आहे. त्यानंतर इट इन्व्हायजेस द 3 टायर स्ट्रक्चर. तर ते 3 टायर स्ट्रक्चर दॅट इज नॅशनल बायोडायव्हर्सिटी अथॉरिटी म्हणजे पूर्ण नॅशनल लेवलवरती, त्यानंतर स्टेट लेवलवरती आहे दॅट इज स्टेट बायोडायव्हर्सिटी बोर्ड्स आणि बायोडायव्हर्सिटी मॅनेजमेंट
कम्युनिटीज दॅट इज ॲट द लोकल लेवल किंवा आपण अर्बन लोकल बॉडीज ज्याला म्हणतो त्या लेवलपर्यंत काय आहे याचं 3 टायर स्ट्रक्चर इथे पाहायला भेटतं. त्यानंतर द ॲक्ट स्टिप्युलेट्स द ऑफेन्सेस अंडर इट कॉग्निजेबल अँड नॉन बेलेबल. म्हणजे नॉन बेलेबल आणि कॉग्निजेबल दॅट इज पनिशेबल ऑफेन्स आहे जर आपण इफ वी डू नॉट फॉलो द लॉ किंवा आपण जे काही 3 टायर स्ट्रक्चर आहे जर ते व्हायलेट केलं तर इट इज अन कॉग्निजेबल अँड नॉन बेलेबल ऑफेन्स. त्यानंतर अमेंडमेंट्स काय झालेले आहे की बूस्टिंग इंडियन मेडिसिन सिस्टम that is a flip to Indian medicine system of medicine and facilitates fast tracking of research, patent application process, transfer of research results and utilizing the biological resource available in India. तर जी काही पेटंटची प्रोसेस आहे तिला ईज करणं, त्यानंतर जे काही रिसोर्सेस आहेत त्याचं इक्विटेबल डिस्ट्रीब्युशन करणं आणि द रिझल्ट्स आहेत ते शेअर करणं वाईल बायोलॉजिकल रिसोर्सेस अवेलेबल इन इंडिया. तर ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे की जे काही रिसोर्सेस इंडियामध्ये अवेलेबल आहेत तर त्याचा आपण पाहतो की ज्युडिशियस यूज तर झाला पाहिजे. त्यानंतर पेटंट म्हणजे आपण म्हणतो की जेव्हा एखादी रिसर्च कंडक्ट केली जाते आणि त्याचे रिझल्ट्स येतात तर रिलक्टंट असतात पीपल की पेटंटसाठी किंवा दे डोंट गो इझिली फॉर पेटंट. का? कारण त्याची जी प्रोसेस आहे दॅट इज व्हेरी लेंदी किंवा हेक्टिक प्रोसेस आहे तर ती प्रोसेस ईज करणं. त्यानंतर जी मेडिकल इंडियन सिस्टम ऑफ मेडिसिन आहे तर तिला जास्तीत जास्त प्रमोट करणं या हे जे काही बिल आहे त्याच्यावरती जास्त फोकस करतं. त्यानंतर टू एम्पावर लोकल कम्युनिटीज टू बी एबल टू युटिलाइज रिसोर्स पर्टिक्युलरली ऑफ मेडिसिनल व्हॅल्यू. म्हणजे आपण जे म्हणतो की मेडिसिनल व्हॅल्यू किंवा मेडिसिनल प्लांट्स आपण हर्ब्स वगैरे म्हणतो, ठीक आहे. तर यांचा जे काही यूज आहे त्यांचा जो काही बेनिफिट आहे तर आपण जेव्हा तो बेनिफिट घेणार आहोत तर त्याच्यामध्ये जे काही लोकल कम्युनिटीज आहेत म्हणजे आपण लोकल कम्युनिटीज म्हणजे नेबरिंग ज्या काही कम्युनिटीज आहेत तर त्यांनाही इथे काय केलं पाहिजे, इन्क्लूड केलं पाहिजे. कारण याचं जे काही ट्रेडिशनल नॉलेज आहे ते त्यांच्याकडे जास्त असणार आहे जे की आपण रिसर्च थ्रू आणखीन त्याचा जो हॉरिझॉन आहे तो ब्रॉडन करणार आहे, ठीक आहे. त्यानंतर एम्पॉवरिंग लोकल कम्युनिटीज म्हणजे त्यांना राईट्स देणं किंवा प्रोडक्शनसाठी त्यांची हेल्प घेणं, ठीक आहे. त्यांना एज्युकेट करणं, ठीक आहे. तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण इथे त्यांना एम्पॉवर करून किंवा आपला जो काही एरिया आहे तर त्याच्यामध्ये त्यांना आपण इन्क्लूड करू शकतो. त्यानंतर लुक्स टू एनकरेज द फार्मर्स टू इन्क्रीज कल्टिवेशन ऑफ मेडिसिनल प्लांट्स. म्हणजे आत्ता आपण पाहतोय की फार्मर्स जे आहेत ते मोस्टली काय करतात आहे की कॅश क्रॉपवरती जास्तीत जास्त भर देतात आहे, ठीक आहे. त्यानंतर आपण हॉर्टिकल्चर बघतो तर ज्या काही गोष्टी आहेत की जर आपल्याला मेडिसिनल प्लांट्स किंवा इंडियाचं जे काही मेडिसिनल ट्रॅडिशनल नॉलेज आहे, मेडिसिनल सिस्टीम आहे तर याला बूस्ट करायचं असेल तर आपल्याला फार्मर्स जे आहेत त्यांना काय करायला हवं, इथे मध्ये इन्क्लूड करायला हवं. जेणेकरून की जेव्हा आपण फार्मर्सला इन्क्लूड करू तर इथे प्रोडक्शन काय होणार आहे, अल्टिमेटली इन्क्रीज होणार आहे. कारण जेव्हा आपण फार्मर्सला या गोष्टींबद्दल एज्युकेट करू, त्यांचं इम्पॉर्टन्स त्यांना सांगू तर ते काय करतील की त्यांच्या लँडवरती याचं कल्टिवेशन घेतील आणि अल्टिमेटली काय होणार आहे की जे काही प्रोडक्शन आपल्याला हवं आहे त्याच्यामध्ये इन्क्रीमेंट भेटणार आहे आपल्याला, ठीक आहे. दॅट इज इन्क्रीज द कल्टिवेशन ऑफ मेडिसिनल प्लांट्स. त्यानंतर ऑब्जेक्टिव्स टू बी अचीव्ह विदाउट कॉम्प्रोमाइजिंग द ऑब्जेक्टिव्ज ऑफ युनायटेड नेशन्स कन्व्हेन्शन ऑन बायोलॉजिकल डायव्हर्सिटी. म्हणजे आपल्याला जे काही ऑब्जेक्टिव्ज अचीव्ह करायचे आहेत, सो आपल्याला काय काय ऑब्जेक्टिव्ज अचीव्ह करायचे आहेत की प्रोडक्शन इन्क्रीज करायचं आहे, फार्मर्सला इन्क्लूड करायचं आहे, त्यानंतर लोकल कम्युनिटीज आहेत यांना एम्पॉवर करायचं आहे, ते एम्पॉवर विथ नॉलेज टेक्नॉलॉजी, ठीक आहे. त्याच्यानंतर जे काही टेक्निकल किंवा आपण म्हणतो की फायनान्शियल हेल्प आहे त्या गोष्टींनी. त्यानंतर काय की पेटंटची प्रोसेस ईज करायची आहे. त्यानंतर आपलं जे काही रिसोर्स किंवा रिसर्च पेपर्स आहेत तर त्यांना पब्लिश करायचं आहे. हे सगळं करायचं आहे बट विथ इंडिजिनियस टेक्नॉलॉजी. म्हणजे इंडिजिनियस काय की इंडियामध्ये बिल्डअप झालेली जी काही टेक्नॉलॉजी आहे तर ती वापरून. पण हे सगळं हे सगळं करायचं आहे पण कसं की जे काही युनायटेड नेशन्स कन्व्हेन्शन ऑन बायोलॉजिकल डायव्हर्सिटी आहे याचे जे काही रूल्स आहेत, याचे प्रोटोकॉल्स आहेत ते व्हायोलेट न करता किंवा ते ब्रेक न करता हे सगळं काय करायचं आहे आपल्याला एका फ्रेममध्ये राहून आपल्याला अचीव्ह करायचं आहे. त्यानंतर अलाउविंग फॉरेन इन्व्हेस्टमेंट्स इन रिसर्च इंटू बायोडायव्हर्सिटी. तर आपण बघतो की रिसर्च जे आहे मोस्टली आपण रिसर्च पेपर बघतो किंवा वेगवेगळ्या गोष्टी ज्या काही रिसर्चमध्ये पाहतो, ठीक आहे. मोस्टली नोबेल प्राईज बघा, नोबेल प्राईज काय की मोस्टली वेस्टर्न कंट्रीजकडे किंवा जे काही अदर दॅन इंडियन कंट्रीज आहेत त्यांच्याकडे जास्त दिले जातात. तर इथे काय की रिसर्चला आपण काय केलं पाहिजे, आपल्या इंडियामध्ये बूस्ट केलं पाहिजे. आणि त्याच्यासोबतच काय अलाउविंग फॉरेन इन्व्हेस्टमेंट्स. तर फॉरेनकडनं दॅट इज फॉरेन इन्व्हेस्टमेंट्स आपण अलाव केले पाहिजे जेणेकरून की काय आपलं प्रोडक्शन वाढावं आणि ज्या काही इतर टार्गेट्स आपण बिल्डअप केलेले आहेत तर ते आपल्याला अचीव्ह करता येतील.
त्यानंतर द इन्व्हेस्टमेंट विल इन्क्रीज necessarily have to be made through the Indian companies involving the biodiversity research. तर इथे इंडियन कंपनीजनी सुद्धा काय केलं पाहिजे, कॉन्ट्रीब्यूट केलं पाहिजे विथ द फॉरेन इन्व्हेस्टमेंट्स टू अचीव द एम. त्यानंतर फॉर फॉरेन एंटिटीज अप्रुव्हल फ्रॉम द नॅशनल बायोडायव्हर्सिटी अथॉरिटी इज नेसेसरी. तर इथे परत आपण म्हणतो की प्रोसेस किंवा आपण बाय लॉ जे जातो, तर इथे परत काय आहे की जेव्हा एखादी फॉरेन कंपनी इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी येते तर तिला अप्रुव्हल देण्याचं जे काम आहे किंवा तिचं जे काही अप्रुव्हल आहे कोणाकडनं, नॅशनल बायोडायव्हर्सिटी अथॉरिटीकडनं, तर ते लवकरात लवकर होणं किंवा त्याच्या ज्या काही प्रोसेस आहेत त्या फास्ट ट्रॅकवरती घेणं. तर या सगळ्या गोष्टी जेव्हा नेसेसरीली व्यवस्थित होतील तर तेव्हा जे काही आपलं टार्गेट आपण ठेवलेलं आहे ते आपल्याला अचीव करता येईल. त्यानंतर काय की exempting आयुष practitioners, that is exempting आयुष medicinal practitioners and people assessing codified traditional knowledge among others from giving prior intimation to state biodiversity boards for assessing biological resources for certain purpose. तर हे आयुष प्रॅक्टिशनर्स जे आहेत ते म्हणजे की विदाऊट परमिशन दे कॅनॉट ॲक्सेस द नॉलेज फॉर सर्टन पर्पज. म्हणजे एखाद्या आपण म्हणतो की प्रायव्हेट गोष्टीसाठी किंवा सेल्फ पर्पजसाठी ते काय करू शकत नाहीत, इथे जे काही कोड आहे तो व्हायलेट करू शकत नाहीत किंवा नॉलेज जे आहे ते यूज करू शकत नाहीत. त्यानंतर मेजर कन्सर्न्स काय आहेत, ठीक आहे, म्हणजे आपण आपल्याला एम जो काही अचीव करायचा आहे तर त्याच्यामध्ये चॅलेंजेस पण येणार आहेत. तर किंवा कन्सर्न्स आपण म्हणतो, कन्सर्न्स काय आहेत की ट्रेड ओव्हर कन्झर्वेशन. तर आत्ता आपण म्हणतो आहे की आपल्याला फॉरेन इन्व्हेस्टमेंट्स वाढवायच्या आहेत, त्याच्यानंतर जे काही प्रोसेस आहे ती ईज करायची आहे, पण आपल्याला कन्झर्व पण करायच्या आहेत ज्या काही आपल्या ओरिजिनल स्पीसीज आहेत मेडिसिनल प्लांट्सच्या, किंवा आपण जेव्हा त्याचं प्रोडक्शन वाढवू तर त्या लॉस नाही झाला पाहिजे. त्याच्यासाठी काय की ट्रेड ओव्हर कन्झर्वेशन कन्सर्न्स वे रेज दॅट प्रायोरिटायझिंग इंटलेक्च्युअल प्रॉपर्टी अँड कमर्शियल ट्रेड and the expense of the act key or aim to conserving biological resources. तर इथे काय की जे काही कोर प्लांट्स आहेत आपले मेडिसिनल प्लांट्स तर त्यांचं कन्झर्वेशन झालं पाहिजे, ट्रेड जो आहे तो व्यवस्थित झाला पाहिजे, नॉट इलिगल ट्रेड. त्याच्यानंतर सगळे नॉर्म्स फॉलो करून, दॅट इज इंटलेक्च्युअल प्रॉपर्टी म्हणजे आपण ज्याला IPR राईट्स म्हणतो तर तेही इथे दिले पाहिजेत. देअरफॉर कन्झर्वेशन हा एक काय आहे खूप मोठा मुद्दा आहे, जेणेकरून की इलिगली आपण काही गोष्टी करू नये, ठीक आहे. त्यानंतर थ्रेट ऑफ बायोपायरसी, दॅट इज एक्झम्पशन्स ऑफ आयुष प्रॅक्टिशनर्स फ्रॉम giving prior intimation to state biodiversity boards would pave the way for biopiracy. Biopiracy is a practice of exploiting naturally occurring genetic and biochemical materials in कॉमर्स. तर बायोपायरसी म्हणजे काय की एखादं बायोटिक फ्लोरा किंवा फोना आहे तर त्याचा आपण आपल्याच यूजसाठी किंवा आपल्या बेनिफिटसाठी काय करतो आहे, त्याचं एक्सप्लॉयटेशन करतो आहे. तर हे होऊ नये याच्यासाठी काय आहे की जे आयुष प्रॅक्टिशनर्स आहेत तर त्यांची आणि बायोपायरसीची जी काही बायोपायरसी जी आहे ती इथे आपल्याला एक चॅलेंज म्हणून आपल्याला इथे येणार आहे, ठीक आहे. तर या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण या बिलमध्ये पाहिल्या, दॅट इज वी हॅव सीन इन दिस बिल, दॅट इज बायोडायव्हर्सिटी बिल, आणि याच्यामध्ये काय अमेंडमेंट्स झाले. सो या लेक्चरमध्ये आपण आणखीन एक मुद्दा कवर केला, दॅट इज बायोडायव्हर्सिटी बिल 2021. त्याच्यामध्ये झालेले अमेंडमेंट्स, त्याचा एम काय आहे आणि त्याच्यामध्ये चॅलेंजेस काय आहे, ठीक आहे. तर या लेक्चरमध्ये आपण इथेच थांबतोय. असंच एक नेक्स्ट लेक्चर घेऊन पुन्हा भेटू. टिल देन थँक्यू.